नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सागर आणि मुक्ता बोलत असतात. तर सागर म्हणतो की मला तुम्हाला सर्व सुख द्यायचं आहे, इथून पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईल. आणि तो सांगत असतो की मला तुमची खूप काळजी वाटते, म्हणून मी काही करायला तयार आहे. तर त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता किचनमध्ये काम करत असते तेव्हा सागर छोटा फॅन घेऊन येतो आणि तिच्या चेहऱ्यासमोर धरतो. आता हे बघून मुक्ताला आश्चर्यच वाटतं आणि ती हसायला लागते आणि म्हणते की सागर, हे सगळं काय आहे? त्यावर सागर म्हणतो, काही नाही, बायकोचा फॅन झालो आहे आणि म्हणून तिच्या मागे पुढे करत आहे. आता हे सगळं मुक्ताचा आणि सागरचा रोमॅन्स चालू असतो तेव्हाच तिकडे इंद्राची एंट्री होते आणि इंद्रा हे सगळं बघून जोरातच सागरच्या नावाने ओरडते आणि म्हणते, सागर या. तर मग हे आवाज ऐकतात सागरच्या हातातला फॅन खाली पडतो आणि मुक्ता आणि सागर ते दोघेही पकडण्याच्या नादात एकमेकांच्या टक्कर होते. त्यानंतर इंद्रा मुक्ताजवळ येते आणि मग ती बोलत असते, पण सागर आणि मुक्ता दोघेही लाजेने खाली मान घालून बघत असतं. सागरला तर खूप हसू येतं, पण मुक्ताला काय बोलावं तेच समजत नाही. आता पुढे काय होतं हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.